बोईसर तारापूर एमआयडीसीतील कारखान्याच्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे। बोईसरच्या पूर्वेस धागा तयार करणाऱ्या कंपनीच्या गोडाऊनला आग लागल्याची माहिती आहे। आगीचे आणि धुराचे लांबच लांब लोळ उठले। अग्निशामक दलाच्या 3 गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्या आणि या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। ही दृश्य सध्या बोईसर मधून समोर येत आहे। बोईसर तारापूर एमआयडीसीतील कारखान्याच्या गोडाऊनला ही भीषण आग लागली आहे। ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। मात्र बोईसरच्या पूर्वेस धागा तयार करणाऱ्या कंपनीच्या गोडाऊनला ही आग लागल्याची माहिती आहे। तर आगीचे धूर हे सध्या पाहायला मिळत आहेत। अग्निशामक दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात। या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अग्निशामक दलाचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। भेजा नहीं वीडियो बना रहा हूँ। तर बोईसर तारापूर एमआयडीसीतील कारखान्याच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची माहिती सध्या समोर येते। बोईसरच्या पूर्वेस धागा तयार करणाऱ्या कंपनीच्या गोडाऊनला ही भीषण आग लागली आहे। आगीचे आणि धुराचे लांबच लांब लोळ उठलेत। अग्निशामक दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती आहे। या अग्निशामक दलाच्या जवानांकडून सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे सध्या शर्थीचे प्रयत्न सुरू आहे। मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट असल्याचं पाहायला मिळतंय। या संदर्भात अधिक माहिती देते आमचे प्रतिनिधी प्रवीण बाबरे। प्रवीण, बोईसर तारापूर एमआयडीसीतील कारखान्याच्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे, काय अधिक माहिती? नक्कीच अंकिता, आपण बघू शकता बोईसर तारापूर जे औद्योगिक क्षेत्र आहे या औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीच्या गोडाऊनला आग लागलेली आहे। बोईसर पूर्वेकडील असलेल्या रिस्पॉन्सिव्ह प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला आग लागली आहे। या कंपनीमध्ये धागा बनवला जातो आणि त्याचंच गोडाऊन होतं। या गोडाऊनला आग लागलेली आगीचं कारण अजूनही अस्पष्ट आहे। आगीच्या धुरांचे लोळे लांबच लांब दिसत आहेत, त्यामुळे अग्निशामक दलाच्या गाड्या या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत व आगीला विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत। अंकिता, नक्कीच धन्यवाद प्रवीण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर आता अग्निशामक दलाकडून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे सध्या शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।